खंडणीसाठी या पेशंटनं नेमका काय प्रताप केलेला आहे आपण जाणून घेऊया। आरोपीला गुप्तरोग आहे। रुग्णालयाने उपचारासाठी 7 लाख रुपयांचा खर्च सांगितला। उपचारासाठी पैसे नाही आहेत, त्यामुळे बॉम्ब सदृश्य वस्तू त्याने बनवली। आरोपीने फक्त 400 रुपयांमध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू तयार केली आहे। डिजिटल घड्याळ, 4 पाईप, सेलोटेप आणि वायर यांचा वापर त्याने केला। बॉम्ब सदृश वस्तूमध्ये कुठलाही स्फोटक पदार्थ नव्हता। YouTubeवरचा व्हिडिओ बघून त्याने ही वस्तू तयार केली। रुग्णालयाला खंडणीची धमकी देऊन पैसे उकळण्याचा त्याचा प्लॅन होता, कारण त्याच्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते आणि हेच खंडणीचे पैसे तो उपचारांसाठी वापरणार होता।